विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड ऑपरेशन्स रिसर्च सेमिस्टर 4 2019 pattern. Today we are going to see assignment problem which is asked in April-May 2025 question number 2D which is for 5 marks. So क्वेश्चन 2D असा होतं बघा. सॉल्व असाइनमेंट प्रॉब्लेम फॉर मिनिमम कॉस्ट. आणि आम्हाला तो प्रॉब्लेम असा टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेला होता. आता याचं सोल्युशन घेताना मित्रांनो आपण फर्स्ट स्टेप जी घेतो ती रो रिडक्शनची घेतो. म्हणजे काय करतो आपण, प्रत्येक रोमध्ये जी मिनिमम संख्या असते ती त्या करस्पॉन्डिंग रो मधून वजा करतो. ही झाली रो रिडक्शन स्टेप. आता तुम्ही बघा, पहिली रो इथं मिनिमम एलिमेंट आहे 20. मग हा 20 या प्रत्येक एलिमेंट मधून आपल्याला वजा करायचा. आता 20 मधून 20 गेले 0, 30 मधून 20 गेले 10, 40 मधून 20 गेले 20 आणि 50 मधून 20 गेले 30. ओके, मग आपण ह्या ए रो मध्ये तसं लिहिणार. ओके, म्हणजे मिनिमम एलिमेंट 20 हा प्रत्येक एलिमेंट त्या रोच्या आपण वजा केलेला आहे. आता सेकंड रो बघा, 40, 50, 60, 70 मिनिमम एलिमेंट हा आहे. मग 40 या प्रत्येकातून वजा करा. इथं 0 उरणार, इथं 10, इथं 20, इथं 30. ओके, 70 - 40 30. मग तसं लिहितो मी. ओके, नेक्स्ट रो सी बघा, 70, 80, 90, 80 यामध्ये मिनिमम एलिमेंट आहे 70. मग इथून 70 गेला 0, इथून 70 गेला 10, इथं 70 वजा केला 20 आणि इथं 70 वजा केला खाली उरणार 10. ओके, नाउ लास्ट रो मिनिमम एलिमेंट इज 30. 30 वजा केला 0, 30 वजा केला 20, 30 वजा केला 50, 30 वजा केला 10. तर चौथ्या रो मध्ये मी लिहिलं 0, 20, 50 आणि 10. ओके, आता यानंतर दुसरी स्टेप असते कॉलम रिडक्शनची. म्हणजे या मॅट्रिक्सला आपल्याला काय करायचंय, प्रत्येक कॉलम मधला मिनिमम एलिमेंट त्या कॉलम मधून वजा करायचा. आता इथं तर 0च आहे मिनिमम एलिमेंट आणि 0 मधून 0 गेला काही फरक पडणार नाही. म्हणजे पहिला कॉलम 0 0 0च राहणार. इथं मिनिमम एलिमेंट आहे 10 सेकंड कॉलम मध्ये. मग 10 मधून 10 गेला 0, इथं 0, इथं 0, इथं उरणार 10. इथं मिनिमम एलिमेंट आहे 20, 20 मधून 20 गेला 0, इथं 0, इथं 0, इथं उरणार 30. मिनिमम एलिमेंट आहे 10, 10, 20, 20, 0, 0. ओके, ही झाली कॉलम रिडक्शनची स्टेप. म्हणून पुढची स्टेप कॉलम रिडक्शन. तर पहिल्या कॉलम मध्ये 0 0 0 0 येणार आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये इथं मिनिमम एलिमेंट 10 होता. मग 10 - 10 0, 10 - 10 0, 10 - 10 0 आणि 20 - 10 इथं उरणार 10. त्यानंतर थर्ड कॉलम मध्ये मिनिमम एलिमेंट होता 20, 20 - 20 0, 20 - 20 0, 20 - 20 0. इथं 50 होता, 50 - 20 दॅट विल गिव्ह यू 30. त्यानंतर फोर्थ कॉलम मध्ये मिनिमम एलिमेंट होता 10. मग 30 - 10 20, 30 - 10 20, 10 - 10 0, 10 - 10 0. थर्ड स्टेप असाइनिंग झिरोज. म्हणजे काय, मगाशी जो मॅट्रिक्स आम्हाला मिळाला होता कॉलम रिडक्शनने तो हा आहे. आता आपल्याला या ठिकाणी सिंगल झिरो
सापडतो का अशी रो बघायची. एकही रो मला अशी आढळत नाही की जिथं सिंगल झिरो आहे. जाऊ द्या. मग प्रत्येक कॉलम चेक करा, सिंगल झिरो आहे का, नाही. ओके, मग आपण काय करतो, ट्रायल अँड एरर रूल यूज करतो. यामध्ये आपल्याला एकच्या ऐवजी 2 झिरो कुठं दिसतात का हे बघायचं असतं. पहिली रो इथं 2 झिरो नाहीत, दुसरी रो इथं पण 2 झिरो नाहीत, इथं पण 2 झिरो नाही, पण चौथी रो तुम्ही जर पाहिली तर या ठिकाणी तुम्हाला 2 झिरो आढळतात. ओके, चौथ्या रो मध्ये. मग आपल्याला फोर्थ रो मध्ये 2 झिरो दिसले होते, त्यातला हा झिरो आपण असाइन केला. ठीक आहे. मग या कॉलम मध्ये इतर झिरो असतील त्यांना फुली मारायची. ठीक आहे. अशा रीतीनं हा झिरो आपण असाइन केला. आता कॉलम बघा, 2 झिरो असणारा कॉलम बघा. हे बघा मित्रांनो, हा फोर्थ कॉलम मला असा आढळला की इथं 2च झिरो आहेत. आता या 2 पैकी आम्हाला 1 झिरो असाइन करायचा. आपण याला तर असाइन करू शकत नाही, कारण या रो मधला ऑलरेडी 1 झिरो आपण असाइन केलेला आहे. त्यामुळं याला आता असाइन करता येणार नाही. प्रत्येक रो मध्ये 1 झिरो असाइन करायचा किंवा प्रत्येक कॉलम मध्ये 1च झिरो असाइन करायचा, जो की या रो मध्ये आपण ऑलरेडी करून टाकला. म्हणून याला तर करू शकत नाही. मग आपण याला असाइन करू शकतो. म्हणून याला असं चौकटीत द्यायचं, म्हणजे याला असाइन केला. आता जर तुम्ही ह्या कॉलम मधला हा झिरो असाइन केला असेल तर या रो मध्ये उर्वरित कोणी झिरो असतील तर त्यांना फुली मारायची. ठीक आहे. आता मित्रांनो, आपल्याला परत रो बघायची. आता ह्या रो मध्ये तुम्ही बघा, पहिल्या रो मध्ये 2 झिरो आहेत. आपण इथं 2 पर्याय आहेत आपल्याला. एक तर हा झिरो असाइन करू शकतो, नाहीतर हा झिरो असाइन करू शकतो. ओके, आता हा झिरो जर मी असाइन केला तर काय घडेल, या रो मधला हा झिरो असाइन केला म्हणून या कॉलम मध्ये जर कोणी झिरो असेल तर त्याला काट मारा. ठीक आहे. आता ही रो बघा, इथं ऑलरेडी आपल्याला सिंगल झिरो आढळतो आहे. ओके, मग आपण याला असाइन करू शकतो. या रो मधला याला जर मी असाइन केला तर या कॉलम मध्ये इतर कोणी झिरो असेल त्याला काट मारा. तर मित्रांनो, ही एक शक्यता झाली. आता जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर आपली कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. काय, प्रत्येक रो मध्ये किंवा प्रत्येक कॉलम मध्ये एकच असाइन केलेला झिरो पाहिजे. चला आपण रो चेक करू. ही पहिली रो, हा सिंगल झिरो असाइन आहे. ही दुसरी रो, हा सिंगल झिरो असाइन आहे. ही तिसरी रो, हा सिंगल झिरो असाइन आहे. आणि ही चौथी रो, हा सिंगल झिरो असाइन केला आहे. कॉलम बघा, हा पहिला कॉलम इथं असाइनमेंट आहे, हा दुसरा कॉलम इथं असाइनमेंट आहे, हा तिसरा कॉलम इथं असाइनमेंट आहे आणि हा चौथा कॉलम इथं असाइनमेंट आहे. म्हणजे अर्थात या झिरोवर काट येणार. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक रो बघा 1 झिरो असाइन आहे किंवा प्रत्येक कॉलम बघा 1 झिरो असाइन आहे. तर ही झाली पहिली शक्यता, फर्स्ट पॉसिबिलिटी. आता सेकंड पॉसिबिलिटी ती पण एकदा आपल्याला चेक करावी लागेल. मग ती सेकंड पॉसिबिलिटी आपण बघून घेऊ. आता मित्रांनो, आपण असाइनमेंट झिरोची पण पॉसिबिलिटी दुसरी, मागाशी जे आपण केलं, आता दुसरी पॉसिबिलिटी पण आपण चेक करूया. प्रत्येक रोला चेक करा, सिंगल झिरो सापडतोय का, नाही. कॉलम बघा, सिंगल झिरो सापडतोय का, नाही. मग ट्रायल अँड एरर मेथडनुसार एका रो मध्ये 2 झिरो कुठं दिसतात का बघा, किंवा एका कॉलम मध्ये 2 झिरो दिसतात का बघा. 2 झिरो नाही, 2 झिरो नाही, 2 झिरो नाही.
या रो मध्ये चौथ्या 2 झिरो आहेत म्हणून आपण याला असाइन केला. ओके, या झिरोला असाइन केला म्हणजे वरचे या कॉलम मधले सगळे झिरो आपण काट मारणार. आता कॉलम बघा, 2 झिरो शोधायचेत नाही, पण या चौथ्या कॉलम मध्ये 2 झिरो आहेत. आता याला तर आपल्याला असाइन करता येणार नाही कारण हा ऑलरेडी असाइन आहे या रो मधला. एका रो मध्ये एकच असाइन करायचा ना. मग आता हा जर केला तर याला कसं काय असाइन करणार? मग करणार तुम्ही याला चौथ्या कॉलम मध्ये हा झिरो असाइन झाला. जर हा कॉलम मधला हा झिरो तुम्ही असाइन केला तर याच रो मध्ये उर्वरित सगळ्यावर तुम्हाला काट मारायची आहे. ओके, मग आता परत आपल्याला रो बघायची. ह्या रो मध्ये 2 झिरो आहेत आणि मगाच्या पॉसिबिलिटी 1 मध्ये आपण याला असाइन केलं. मग आता आपण याला न करता याला असाइन करू. जर या रो मध्ये तुम्ही हा झिरो असाइन केला तर या कॉलम मध्ये उर्वरित कोणी झिरो असेल तर त्याला काट मारा, म्हणून मी याला काट मारते. ओके, मग आता इथं असाइनमेंट आहे त्यामुळं ही ऑलरेडी असाइनमेंट असल्याने याला असाइन करता येणार नाही. पण ह्या रोकडे जर तुम्ही पाहिलं तर इथं सिंगल झिरो एकच उरला जो की असाइन केलेला नाही. मग आपण याला असाइन करू शकतो. आता तुम्ही जर याला असाइन केलं तर या कॉलम मध्ये कोणी असेल त्याला काट मारायची. ओके, आता इथं या कॉलम मध्ये हा जर आहे तर याला काट मारून टाका. अशा रीतीनं परत चेक करा. प्रत्येक रो मध्ये एक असाइन झिरो आहे का? एक 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 एक. प्रत्येक कॉलम मध्ये चेक करा. एक 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 एक. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ही असाइनमेंट आमची आता सेकंड पॉसिबिलिटीची ही असाइनमेंट आहे. म्हणजे ही सेकंड पॉसिबिलिटी आहे असाइनमेंटची. आता मित्रांनो आपल्याला असाइनमेंट करायची. आपण पॉसिबिलिटी 1 कडे बघूया बरं का. आता याची असाइनमेंट करताना आपण काय केलं? ए ला सेकंड कॉलम, बी ला थर्ड कॉलम, सी ला फोर्थ कॉलम आणि डी ला फर्स्ट कॉलम. ओके, मग तसं लिहा. आता मित्रांनो आपण याला असाइनमेंट जर करायची असेल तर बघा, ए ला आपण क्यू असाइन केलेला, बी ला आर, सी ला एस आणि डी ला फर्स्ट दॅट इज पी असाइन केलेला आहे. ओके, मग मी तसं लिहितो मेकिंग असाइनमेंट मध्ये. दिस इज फर्स्ट पॉसिबिलिटी. ओके, ए क्यू, बी आर, सी एस and D P. Now in given matrix A Q is 30, B R is 60, C S is 80 and D P is 30. So you write here. So this addition give you minimum cost. And this addition is 0, 3 plus 8, 11, 11 plus 6, 17, 17 plus 3, 20. Okay, 200 minimum cost. Now, this minimum cost for first possibility. Now for second possibility, आपण ए ला सेकंड पॉसिबिलिटी मध्ये ए ला आर असाइन केलेला आहे, बी ला क्यू असाइन केलेला आहे, सी ला आपण एस आणि डी ला आपण
पी असाइन केलेला आहे. मग मूळ मॅट्रिक्समध्ये आर, क्यू, एस आणि पीच्या ABCDला जर किमती पाहिल्या तर तुमच्या असं लक्षात येतं. मग ही झाली असाइनमेंट. तर मग मिनिमम कॉस्ट अँड दिस ॲडिशन इज 0, 0, 0, 0, 0, 11 and 9, 200. So in both the cases minimum cost is 200. तर मित्रांनो, हे असाइनमेंट प्रॉब्लेम मिनिमम कॉस्ट आपण काढली. आता इथे आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.